तर हाय हॅलो नमस्कार. आज बनवणार आहे मी काळ्या वांग्याची भाजी आणि तीच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर माझ्या घरात माझ्या मिस्टरांना वांगे खूप आवडतात. तर बघा, वांगे व्यवस्थित अशी ताजी घ्यायची आहेत. ते मधोमध असे 4 फोडी करून चिरून घ्यायचे आहेत. तर मिस्टर वांगी खातात पण मुलाला वांगी आवडत नाही, म्हणून मग मी त्याच्यासाठी एक बटाटासुद्धा याच्यात घालणार आहे. तर एक मोठ्या साईजचा बटाटा मी ते कापून घेतलेला आहे. बटाटासुद्धा या भाजीत खूप छान लागतो. तर अशा प्रकारे मी बटाट्याच्या फोडी करून त्या याच्यात घेणार आहे. तर यासाठी मसाला काय लागतो, तर सुकं खोबरं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि सुकं खोबरं भाजल्याच्या नंतर मी इथे दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. तेही तेल टाकून एकदम लालसर असे भाजून घेणार आहे, कारण मी ते काळ्या वांग्याची भाजी बनवणार आहे. तर ह्या भाजीत आपल्याला कोथिंबीरचा वापर थोडा जास्त करायचा आहे, कारण कोथिंबीर टाकल्याने भाजीला तरी छान येते. तर बघा, कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर एवढंच ह्या भाजीसाठी वाटण मी करणार आहे. आता न पाणी टाकता हे वाटण आपल्याला दळून घ्यायचं आहे. तर ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे, कारण माझ्या मिस्टरांना वांगी अशी देठापर्यंत शिजलेली आवडतात. त्यांना थोडीशी कचरट अशी वांगी अजिबात आवडत नाही, म्हणून मग मी ही भाजी कुकरमध्येच करते. तर कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तर आता मिस्टरांना ही भाजी भाकरीबरोबर आवडते, तर त्यांना तर्री पण लागते. तर त्याच्यामुळे तेल मी थोडंसं जास्तच टाकलेलं आहे. तर तेलात अगोदर मीठ लावून वांगी अशी चांगली परतून घ्यायची आहे आणि बटाटेसुद्धा परतून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर त्यात आपण वाटलेलं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर हे वाटणसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत एकदम छान असं परतून घ्यायचं आहे. तर आता ह्या वाटणामध्ये वाटण परतल्याच्यानंतर आपल्या घरातील जे काही मसाले आहे, म्हणजे वर्षभराचा साठवलेला काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला मी इथे टाकलेला आहे. आणि या भाजीसाठी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यात जो काही मसाला आहे त्याच्यात मी गरम पाणी टाकून तेच ह्या भाजीत टाकणार आहे. तर थोडंसं मीठ चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर तुम्हाला भाजी किती पातळ घट्टसर लागते हे तुमच्या अंदाजाने करा. तर मिस्टरांना भाकरीबरोबर तरी लागते, तर मी इथे कुकरमध्ये वांगी शिजवली तर तरी निघून जाते, म्हणून मग मी अशी वाटीत तरी काढून घेते आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घेते. तर 3 शिट्ट्यांमध्ये आपले वांगे व्यवस्थित शिजतात आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला कुकर खोलायचा नाही. तर बघा, अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी तयार आहे. आणि आजी आपण वाटीत काढलेली तरी आहे ती टाकून द्यायची. आणि ही भाजी तुम्ही बाजरीची भाकरी, कांदा आणि लोणचं याबरोबर खाऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.